चालेल, करायची सुरुवात. करू ताई सुरुवात. हो हो परत. सूर्यप्रभ निर्विघ्नं करू देव सर्व कार्येषु सर्वदा गणनाथ सरस्वती रवी शुक्र बृहस्पती पंचेतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणी भगवती अष्टादशाध्यायिनी मम बत्वा मनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे पुल्लारविन्द्राय तपत्रनेत्र येन त्वया बालतुतैर्पूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः प्रपन्न पारिजाताय स्तोत्रवैत्रेकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दना पार्थो वत्स सुधीर्भक्ता दुग्धं गीतामृतं वहम्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. भीष्मद्रोण तटजला गांधारनीलोत्पल्ला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा दुर्योधनावर्तिनी सौतीर्णा खलु पांडवै नरदी कैवर्तका केशवा पाराशार्यवच सरोज ममलं गीतार्थगंधोत्कटम् नानाख्यानककेसरं हरिकथा संबोधना बोधितं लोके सज्जन षडपदेरः पेपेयमानं मुदा भूयात् भारत पंकजं कलिमल प्रत्मंसि न श्रेयसे मुखं करोति वाचालं पंगुलंगो यन्ते गिरं यत्कृपातम वन्दे परमानन्दं माधवं शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिवेद्यानगम्यं वन्दे विष्णुं भवरं सर्वलौकिकनाथं यं ब्रह्मा वरुणेररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवे वेदे साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यां तं न विद्वासुरासुरगणा देवाय तस्मै नमः. करू ताई ज्ञानेश्वरीला सुरुवात. होतंय हो. आवाज आहे ना क्लिअर माझा? हो छान आहे मस्त. तसं काही हा, प्रॉब्लेम नाही, तर छान आहे. 460 पासून आपण घ्यायचंय तर 460 वाचू ना ताई. हो ती श्लोक आहे ना ताई तिथे. डायरेक्ट श्लोक. श्लोकच घेऊ ना. हा श्लोकापासून घ्या ना. चालतंय. हा. ज्ञानम नेयम परिज्ञाता त्रिविधा कर्म चोदना करणम कर्म करतेती त्रिविध कर्म संग्रह. गीतार्थ. ज्ञान, ज्ञानविषय आणि ज्ञाता हे तीन कर्माचे प्रवर्तक आहेत आणि कर्माचे साधकतम कर्ण कर्त्याला इष्टतम असलेला क्रियेचा विषय आणि क्रियेमध्ये स्वातंत्र्य असलेला कर्ता हे तीन कर्माचे आश्रय आहेत. जे ज्ञान, ज्ञाता, ज्ञेय हे जगाचे बीजत्रय ते कर्माची निस्संदेह प्रवृत्ती जाण. ज्ञान म्हणजे विषयाचे प्रकाशन करण्याची क्रिया. ज्ञाता म्हणजे ज्ञानाचा आश्रय असलेले अंतःकरण. ज्ञेय म्हणजे ज्ञानाचा विषय घटपटादी. हे तीन जगाच्या प्रवृत्तीचे बीज असून या तिघांमुळे जीवाची कर्माकडे प्रवृत्ती होते असे तू निसंशय जाण. आता ययाची गात्रया व्यक्ती वेगळा लिया आई के धनंजया गुरु रूप. आता अर्जुना या तिघांचे वेगवेगळे स्वरूप ऐक त्याचेच व्याख्यान करतो. तरी जीव सूर्य बिंबीचे रश्मी श्रोतादिके पांचे दाओनी विषय पद्माचे फोडित मढ. अंतःकरण विषय विशिष्ट जीवरूपी सूर्यबिंबाची श्रोत्राधिक 5 इंद्रिय रूपे किरणे वृत्तीच्या रूपाने देहाच्या बाहेर धावून विषय कमलांच्या शब्द स्पर्श रूप रस गंध या पाकळ्या विकसित करतात. ही जीवन रूपाचे वारू उपलाणे घेऊन इंद्रियाची केंकाणे विषय देशींचे नागवणे आणि ती जे किंवा जीवरूपी राजाचे इंद्रिय रूपे लुटारू फोगीर व लगाम नसलेले
मनाचे संकल्प रूपी घोडे घेऊन त्यावर बसून पंचविषय रूपी देशात घुसून त्या देशाची सुखदुःख रूपी धनाची लूट जीवरूपी राजापर्यंत आणतात. हे असो एही इंद्रिये रहाटे, जे सुख दुःखेशी जीवा भेटे, ते सुषुप्ती काळी वहोटे जेथ ज्ञान. हे रूपक असो, जे अंतःकरण वृत्ती रूप ज्ञान या इंद्रियाच्या द्वारा विषयाशी व्यवहार करते, जे सुखदुःखांना जीवाला भेटविते, सुखदुःखांचा अनुभव आणून देते, जे सुषुप्ती अवस्थेत अज्ञानात लीन होते, ते ज्ञान ज्या ठिकाणी राहते तया जीवा ज्ञावनाता. आणि जे हे सांगितले आता, त्याची येथे पांडुसुता ज्ञान जाण. त्या जीवाला ज्ञाता हे नाव आहे. आणि अर्जुना, आता जे हे सांगितले ते इथे ज्ञान आहे असे जाण. जे अविद्येची ये पोटी उपजत खेळ किरीटी, आपण या ते वाटी तीही ठाई. अर्जुना, जे ज्ञान अविद्येच्या पोटातून जन्मल्याबरोबर स्वतःला अंतःकरण, वृत्ती आणि विषय या 3 ठिकाणी विभागून घेते. आपुलिया धावे पुढा घालोनी नेयाचा गुंडा, उभारी मागली कडा ज्ञातृत्वाते. आपल्या धावण्याच्या पुढे शब्दादी नेयांच्या दगडांचा बांध घालून आपल्या मागच्या भागाकडे ज्ञातृत्वाची भिंत उभारीत असते. भाव असा की मुळात एकच शुद्ध व्यापक ब्रह्मस्वरूप ज्ञान असून ते अविद्याकारी अंतःकरणाने विशिष्ट झाले असता त्याला ज्ञाता म्हणतात. तेच ज्ञान अंतःकरणाच्या विषय प्रकाशक वृत्तीत प्रतिबिंबित झाले असता त्या वृत्तीला ज्ञान म्हणण्याचा औपचारिक व्यवहार होतो व तेच ज्ञान वृत्तीद्वारा विषयाकार झाले असता त्याला ज्ञेय म्हणतात. असे एकच ज्ञान 3 ठिकाणी विभागले जाते. त्यापैकी वृत्ती विशिष्ट जे ज्ञान आहे ते विषयापर्यंतच धावते. त्याची धावण्याची मर्यादा विषयापर्यंतच असते. विषयरूपी दगडांचा जणू आडवा बांध घातल्याप्रमाणे ते वृत्ती ज्ञान विषयाच्या पुढे धावत नाही व त्या वृत्ती ज्ञानाच्या मागे अंतःकरण विशिष्ट ज्ञाता भिंतीसारखा उभा असतो. त्यामुळे ते वृत्ती ज्ञान ज्ञात्याच्या मागे सरकत नाही व ज्ञेयाच्या पुढे जात नाही. मग अज्ञात या ज्ञेया दोघा तो नांदणुकेचा बघा, माझी झाले नि पैगा वाहे जेणे. त्यामुळे मग ज्ञाताचा ज्ञेयाशी संबंध घडवून आणण्याचा जो व्यवहाराचा प्रकार आहे तो त्या वृत्ती ज्ञानाकडून चालविला जातो. त्याचे कारण ते वृत्ती ज्ञान ज्ञाता व ज्ञेय या दोघांच्या मध्ये आहे. त्यामुळे ते वृत्ती ज्ञान विषयापर्यंत जाऊन ज्ञात्याच्या विषयाशी प्रथम संबंध घडवून आणते व नंतर वृत्ती ज्ञानातील वृत्तीचा जो भाग आहे तो विषयावच्छिन्न चैतन्यावरचे अज्ञानावरण नष्ट करतो व वृत्तीत प्रतिबिंबित झालेला ज्ञानाचा जो भाग आहे तो हा विषय घट आहे, हा विषय पट आहे असे विषयाचे प्रत्यक्ष ज्ञान करून देतो. ठाकुनी नेयाची शिव पुरे जयाची धाव, सकळ पदार्थांना व सूतसे जे. नेयाची सीमा प्राप्त करून ज्याची पुढे जाण्याची धाव पूर्ण होते आणि संबंध सर्व पदार्थांना हा गट हा पट अशी नावे जे देते, ते का सामान्य ज्ञान या बोला नाही आन. नेयांचे चिन्ह ऐकाता तेच सामान्य वृत्ती ज्ञान होय. या माझ्या बोलण्यात अन्यथा असे काही नाही. आता नेयाचे लक्षण ऐक. तरी शब्द स्पर्शू रूप गंध रसू हा पंचविधा आभासू नेयाचा तो. तरी शब्द स्पर्श रूप रस गंध हे 5 प्रकारचे नेयाचे हे मिथ्या रूप आहे. जैसे एकची च्युत फळे इंद्रिया वेगवेगळे रसे वर्णे परिमळे भेटीचे स्पर्शे. जशी एकाच आम्रवृक्षाची फळे रसाने जिव्हेला, रंगाने डोळ्याला, गंधाने नाकाला, स्पर्शाने त्वचेला, आंबा या शब्दाने कानाला अशा वेगवेगळ्या प्रकारांनी वेगवेगळ्या इंद्रियांना भेटतात. तैसे निय तरी एकसरे परिज्ञान इंद्रियद्वारे घे म्हणून प्रकारे पाचे झाले. तसे मुळात ज्ञेय हे एकसारखेच आहे, परंतु ज्ञाता 5 इंद्रियांच्या द्वारा ज्ञेयांचे ज्ञान संपादन करतो म्हणून ते ज्ञेय शब्द स्पर्श रूप रस गंध या प्रकारचे झाले आहे. आणि समुद्र ओघाचे जाणे सरे राणीपासी धावणे हा फळी सरे वाढणे सस्याचे जेवी. दद्यांच्या प्रवाहाचे चालणे समुद्रात संपते, मनुष्याचे धावत चालणे मुक्काबापाशी संपते आणि पिकाची वाढ कणसे आल्याने संपते. तैसे इंद्रियांच्या वाहवटी धावत या ज्ञाना जे तटी होय ते गाकिरटी विषय ज्ञेय. त्याप्रमाणे अर्जुना, इंद्रियाच्या प्रवाहाने धावत जाणाऱ्या वृत्ती ज्ञानाची देते समाधी होते, तो विषय ज्ञेय होय. एवं ज्ञात या ज्ञानाने या तीही रूप केले धनंजया, हे त्रिविध सर्व क्रिया प्रवृत्ती जाण. याप्रमाणे अर्जुना,
ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय या तिघांचे व्याख्यान केले आहे. हे तिघे सर्व क्रियांचे प्रवर्तक आहेत असे जाण. जे शब्दादी विषय हे पंचविधी जे ज्ञेय, तेची प्रिय का अप्रिय एके परिचय. ही शब्द स्पर्शादी 5 प्रकारची ज्ञेय आहेत. ती ज्ञात्याला प्रिय किंवा अप्रिय या दोन्हींपैकी कोणत्या तरी एक प्रकारची असतात. ज्ञान मोटके ज्ञातया दावीना जव धनंजया तव स्वीकारा की त्याच्यावया प्रवर्तेची तो. ज्ञान जेव्हा ज्ञात्याला शब्दाधिकांपैकी कोणताही विषय अंमळचे दाखवते न दाखवते, तोच तो ज्ञाता अनुकूल विषयाचा स्वीकार आणि प्रतिकूलाचा त्याग करण्यास प्रवृत्त होतोच. परिमीना ते देखोनी बकू जैसा निदाना ते रंको, का स्त्री देखोनी कामुको प्रवृत्ती धरी. माशाला पाहून बगळा, द्रव्याला ठेव पाहून दरिद्री, सुंदर स्त्रीला पाहून कामुक, धरण्यास घेण्यास व भोगण्यास असा प्रवृत्त होतो. जैसे खाला राधावे पाणी, भ्रमर पुष्पाची ये गाणी, नाना सुटला सांचवणी प्रच्छची पा. पाणी उताराकडे, भ्रमर फुलाच्या सुगंधाकडे आणि संध्याकाळी सोडलेले वासरू गायीकडे जसे धावते. अगा स्वर्गीची उर्वशी, ऐकोनी जेवी माणूशी, वराता लावी जती आकाशी यागांची या. स्वर्गातील उर्वशी फार सुंदर आहे असे ऐकून कर्मठ जसा स्वर्गावर चढून जाण्याकरता आकाशामध्ये यज्ञरूपी दोऱ्यांच्या शिड्या लावतो. पै पारी वा जैसा किरीटी, चढला नभाची ये पाठी, पारवी देखुनी लोटी अंगची सगळे. अर्जुना, परवा जसा आकाशाच्या जणू पाठीवर चढलेल्या इतक्या उंच गेलेला असला तरी सुद्धा जमिनीवर पारवी बसलेले पाहून एकदम कामातुर होऊन सगळे अंगच खाली लोटून देतो. हे धन घनगर्जना सरिसा, मोहिरो वांडे आकाशा, ज्ञाता अनेय देखोनी तैसा धावची गे. मेघाची गर्जना ऐकल्याबरोबर मोर जसा आकाशाकडे भरारी मारतो, त्याप्रमाणे ज्ञाता हा न्यायाला पाहून त्याच्याकडे भोगद्रत्व बुद्धीने धाव घेतोच. म्हणून ज्ञायने ज्ञाता हे त्रिविधगा पांडुसुता, वयची कर्मा समजता प्रवृत्ती येथ. म्हणून अर्जुना, न्याय, ज्ञेय व ज्ञाता हे तीन सर्व कर्मांच्या प्रवृत्तीला कारण आहेत. परी तेची ज्ञेय विपाये, जरी ज्ञाते याते प्रिय होये, तरी भोगावया नसाहे क्षणै विलंब. परंतु कदाचित तेच ज्ञेय ज्ञात्याला जर प्रिय वाटले तर भोगण्याकरता तो ज्ञाता एका क्षणाचाही विलंब करत नाही. ना तरी अवसटे तेची विरुद्ध होऊन भेटे, तरी युगांत वाटे सांडावया. अथवा कदाचित तो विषय मनाला विरुद्ध अप्रिय होऊन भेटला तर तो टाकण्याकरता एक क्षण देखील युगाचा शेवट होण्या इतका दीर्घकालाचा वाटतो, तेव्हा तो विषय टाकून देईल असे त्याला वाटते. व्याळा का हारा, वरपडा झाले या नरा, हर्ष आणि दरारा सरिसाची उठी. सर्प किंवा मोत्यांचा हार हे दोन विषय मनुष्याला प्राप्त झाले तर सर्पापासून भीती आणि मोत्यांच्या हारापासून हर्ष एकदम उत्पन्न होतात, अशी भावसंधी निर्माण होते. तैसे ज्ञेय प्रिया प्रिये, देखले ज्ञातया होये, मग त्याग स्वीकारी वाहे व्यापाराते. त्याप्रमाणे ज्ञाताला प्रिय आणि अप्रिय हे दोन विषय पाहिल्यानंतर हर्ष आणि विषाद होतात आणि मग तो त्यांचा स्वीकार आणि त्याग करण्याच्या क्रियेकडे प्रवृत्त होतो. तीर्थरागी प्रतिमल्लाचा, गोसावी सर्व दळाचा, रथ सांडोनी पायांचा होय जैसा. तुल्यबळ मल्लाच्या शोधात असणारा एक चतुरंग सैन्याचा सेनापती रथात बसून मार्गाने जात असताना त्याला एक जोडीदार कुस्तीगीर पैलवान दिसला व त्याच्याबरोबर कुस्ती खेळण्याची त्यास इच्छा झाली. तेव्हा तो मैदानात कुस्ती खेळण्यास पायावर उभा राहतो. सारांश, कुस्तीच्या आवडीमुळे निकृष्ट होतो. तैसे ज्ञाते पण जे असे, ते ये करता ऐसे दशे, जेवी ते बैसले जैसे रंदन करू. त्याप्रमाणे पूर्वी केवळ ज्ञातेपणाने जे चैतन्य असते तेच भोग्य विषय मिळवण्याकरता करता या अवस्थेवर येते. आयते जेवणारा माणूस स्वयंपाक करण्यास जसा बसावा. काभवरेची केला मळा, वरकल झाला अंकसाळा, नाना देवो रिगाळा देवळा चिया कामा. किंवा भ्रमरांनीच फुलांच्या सुगंधाकरता फुलमळा करावा, किंवा कापड दुकानदारच कापड मोजण्याचा सण लोखंडी पट्टी व्हावा, किंवा देवच देऊळ बांधण्याच्या कामाला प्रवृत्त व्हावा. तैसा नेयाची या हावा, ज्ञाता इंद्रियांचा मेळावा, राहटवी तेथे पांडवा करता होय. त्याप्रमाणे नेयाच्या अभिलाषेने ज्ञाता जेव्हा इंद्रिय समुदायाला कर्मे कराव्यास लावतो तेव्हा तो ज्ञाताच करता होतो. आणि आपण होनी करता ज्ञाता आणि करणता,
तेथे न्यायची स्वभावता कार्य होय. आणि ज्ञाता स्वतः करता होऊन ज्ञानाला क्रियेची करणता आणतो, तेव्हा साहजिकच ज्ञेय हे कार्यक्रियेचा विषय होत असते. ऐसे ज्ञानाची ये निजगती, पालटू पडेगा सुमती, नेत्रांची शोभा राधी पालटे जैसी. याप्रमाणे हे सुबुद्धी अर्जुना, मूळचे ब्रह्मस्वरूप असलेल्या ज्ञानात क्रियेचे फळ होण्याच्या अवस्थेपर्यंत स्वाभाविकपणेच बदल होतो. मूळचे ज्ञान अंतःकरणाच्या उपाधीने ज्ञाता, वृत्तीच्या उपाधीने कारणीभूत ज्ञान आणि विषयाच्या उपाधीने न्याय होते. तोच ज्ञाता विषयाच्या इच्छेच्या उपाधीने करता, तेच वृत्ती ज्ञान इंद्रियाच्या उपाधीने क्रिया, तेच विषयाच्या उपाधीने कार्य होते. अशा रीतीने शुद्ध ज्ञान उपाधी भेदाने बदलते. डोळ्यांची दिवसा असणारी शोभा रात्री जशी बदलते, अर्थात डोळ्यांची दृष्टी मंद होते. का दृष्ट झाली उदासू, पालटे श्रीमंताचा विलासू, पौर्णिमेसाठी शीतांशू पालटे जैसा. अथवा प्रारब्ध हे श्रीमंतावर उदास झाले तर श्रीमंताचा थाटमाट बदलतो आणि दरिद्री पण येते. पौर्णिमेच्या नंतर चंद्र जसा बदलतो, एका एका कलाने क्षीण होतो, तैसा चाळीता करणे ज्ञाता वेष्टी जे करतेपणे, ते तेची तिये लक्षणे ऐका आता. त्याप्रमाणे ज्ञाता इंद्रियाकडून विषय प्राप्ती करता आणि विषय भोगा करता व्यापार करवीत असता जेव्हा तो कर्तेपणाने वेठीस धरल्यासारखा होतो, त्यावेळची ती लक्षणे आता ऐक. तरी बुद्धी आणि मन, चित्त अहंकार हन, हे चतुर्वेद चिन्ह अंतःकरणाचे. तरी तरी बुद्धी, मन, चित्त आणि अहंकार हे अंतःकरणाचे चार प्रकार आहेत. बाह्य त्वचा, श्रवण, चक्षु, रसना, घ्राण हे पंचविध जाण इंद्रिय गा. अंतःकरणाच्या बाहेर त्वचा, कान, डोळे, जिव्हा आणि नाक ही पाच प्रकारची ज्ञानजनक इंद्रिय आहेत असे जाण. तेथे या तुले तव करणे, करता कर्तव्या घेऊ माने, मग ते जरी जाणे सुखा येते. करता जो जीवात्मा, तो देहाच्या आतली करणे, बुद्धी, मन, चित्त व अहंकार जे आहेत त्यापैकी बुद्धीने हे कर्म केलेच पाहिजे असा कर्तव्याचा निश्चय करतो. मनाने कर्तव्याची इच्छा करतो. चित्ताने कर्तव्याचे अखंड चिंतन करतो. अहंकाराने माझे हे कर्तव्य आहे, मी या कर्तव्याचा करता आहे असा गर्व वाहतो. याप्रमाणे अंतःकरणाच्या दृष्ट्याने प्रथम कर्तव्याला आपल्या मापात बसवतो, नंतर ते कर्तव्य सुखास प्राप्त करून देते असे जर त्याला कळले. तरी बाहिरीले तियेही चक्षुराधिके दहाही, उठवणे लवलाही व्यापारासुये. तर अंतःकरणाच्या बाहेरची जी चक्षुराधिक पाच ज्ञानेंद्रिय व पाच कर्मेंद्रिय, त्यांना जागृत करून लवकरात लवकर क्रियेकडे प्रवृत्त करतो. मग तो इंद्रिय कदंबू, कर विजेत वरांबू, जव कर्तव्याचा लाभू हातासी ये. आणि मग कर्माचे फळ हाताशी येईपर्यंत त्या इंद्रिय समुदायाकडून पुष्कळच कष्ट करून घेतो. ना ते कर्तव्य जरी दुखे, फळेल ऐसे देखे, तो लावी त्यागमुखे तिये दहाही. किंवा ते कर्तव्य दुःख हे फळ देईल असे त्याला वाटले तर त्या दहाही इंद्रियांना त्यागाच्या दाराकडे पाठवून देतो. मग फिटे दुःखाचा ठाऊ, तव राहटवी रात्री दिवो, विकुण वाते कानाऊ जया परी. मग दुःखाचा ठाव ठिकाण नष्ट होईपर्यंत इंद्रियांना रात्रंदिवस राबवतो. ज्याप्रमाणे राजा जसा शेतचारा देण्यास ज्याच्या जवळ धान्याचा एक कण देखील नाही, अशा दरिद्री शेतकऱ्यास बिगारीच्या कामाकडे रात्रंदिवस राबवतो. तैसे त्याग स्वीकारी, वाहता इंद्रियाची दुरी, ज्ञाते याते अवधारी करता मणिपे. त्याप्रमाणे त्याग स्वीकाराविषयी इंद्रियांचे जोखड मानेवर वाहत असलेल्या ज्ञात्याला कर्ता असे म्हणतात, हे लक्षात ठेव. आणि कर्तयाचा सर्व कर्मी आहुताची या परीक्षमी, म्हणून इंद्रिया त्या मी मळ करणे म्हणून. आणि कर्त्याने आरंभलेली सर्व कर्मे करण्याविषयी इंद्रिय ही आहुताप्रमाणे दणकट आहेत, म्हणून आम्ही इंद्रियांना करणे असे म्हणतो. आणि हेची करणेवरी कर्ता क्रिया ज्या उभारी, या वापे ते अवधारी कर्म येथे. आणि याच करणांच्या योगाने कर्ता ज्या क्रियेची उभारणी करतो, त्या सामान्य क्रियेने जे व्यापले जाते त्याला कर्म असे म्हणतात. हेही येथे लक्षात ठेव. सोनाराची या बुद्धी लेणे, व्यापे चंद्रकरी चांदिणे, का व्यापे वेल्हाळपणे वेली जैसी. सोनाराच्या बुद्धीने अलंकार व्यापलेले असतात, चंद्रकिरणांनी चांदणे व्यापलेले असते, किंवा सौंदर्याच्या विस्ताराने वेली जशी व्यापली जाते,
नाना प्रभा व्यापे प्रकाशू गोडिया इक्षुरसू जे हे असो अवकाशू आकाशे जैसा. अथवा सामान्य प्रभेने प्रकाश, गोडीने उसाचा रस, आकाशाने पोकळी जशी व्यापली जाते, आता हे दृष्टांत पुरे. तैसा कर्तयाची या क्रिया व्यापले जे धनंजया, ते कर्म गा बोलावया आन नाही. अर्जुना, त्याप्रमाणे कर्ताच्या क्रियेने जे व्यापले जाते त्याला कर्म म्हणावे, हे निश्चितपणे सांगण्यास विरुद्ध असे काही नाही. तर इथे थांबायचं का? इकडे 516 ला श्लोक आलाय, तिथपर्यंत थांबायचं? 15 516 पर्यंत. पर्यंत 516 पर्यंत घेऊयात आपण, मग श्लोक येतो ना, मग तिथं थांबूयात. हा, चालतंय. एव करता कर्म करण या तिहींचेही लक्षण सांगितले तुझ विचक्षण शिरोमणी. याप्रमाणे विचारी लोकात शिरोमणी असलेल्या अर्जुना, तुला कर्ता कर्म आणि करणे या तिघांचीही लक्षणे सांगितली आहेत. इथे ज्ञाता न्याय नेय हे कर्माचे प्रवृत्तीत्रय. तैसेची करता करण कार्य हा कर्म संचय. यामध्ये ज्ञाता ज्ञान आणि नेय ही तीन कर्माचे प्रवर्तक आहेत आणि कर्ता करण आणि कार्य हे तीन कर्मांचा संग्रह आहे, म्हणून जे कर्माचा साठा ठेवण्याची ठिकाणे आहेत. वन्नी ठेविला असे धुमू आदी बीजी जेवी द्रुमू कामनी जोडे कामू सदा जैसा. ओल्या इंधनाने युक्त असलेल्या अग्नीत धूर जसा ठेवलेला असतो किंवा बीजात वृक्ष जसा असतो अथवा मनात इच्छा जशी सर्व काळ प्राप्तच असते, तैसा करता क्रिया करणी कर्माचे आहे जिंतवणी. सोने जैसे खाणी सुवर्णाची ये. सोने जसे सोन्याच्या खाणीत असते त्याप्रमाणे कर्ता कार्य आणि करणे या तिघात कर्माला जीवन देणारे पाणी आहे. या तिघांचे पाणी पिऊनच कर्म जगत असते. म्हणून हे कार्य मी करता ऐसे या ती जेते पांडू सुता, तेथे आत्माधुरी समजता क्रिया पासव. म्हणून हे कार्य मी करता हा प्रकार जेथे आहे तेथे सर्व क्रियेपासून आत्मा अगदी दूर असतो. या लागे पुढत पुढती आत्मा वेगळाची सुमती, आता असो हे किती जाणत अशी तू. हे सुबुद्धी अर्जुना, आत्मा सर्वांपेक्षा वेगळा आहे हे पुन्हा पुन्हा किती म्हणून विवेचन करावे. शिवाय तू सर्व जाणतोसच, त्यामुळे आता हे विवेचन पुरे झाले. श्लोक फक्त वाचते ताई. ज्ञानम कर्म च कर्ता च त्रिदैव गुणभेदतः प्रोच्यते गुणसंख्याने यथा वशृणोत्यान्यपि. जय 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 श्रीराम. शांत आहे, खूप सुंदर वाचलं बरं का तुम्ही. मला ना ते ह्याची सवय ना ताई, दासबोध वाचनाची. समाज बरोबर वाक्य झालं की श्रीराम म्हणायचं असतं ना त्याला. तर बरोबर ती बरोबर. सवय सारखं श्रीराम तोंडात येत होता शेवटी. म्हणजे नाही, आपण छान. ते हे वाचलं ना, लाईन वाचली की श्रीराम म्हणायचं, मग पुढची लाईन वाचायची. सगळे दोन्ही आता एकच थोडं आहेत. चाललंय. कृष्ण काय आणि राम काय दोन्ही एकच आहेत. एकच एकच प्रश्नच नाही, प्रश्नच नाही. बस खरंय, बस. खरंय, खरंय. पसायदान घेता. हो चालेल, एकच सेकंद फक्त घेते मी कसं आहे. काही छान दासबोध वाचतात बरं का, आणि त्याचं विवेचन पण दरवेळेस करतात. म्हणून आता त्यांना आपण दासबोध वाचायची सवय आहे. नाही, काल परवा तुम्ही म्हणालात पण नेमकं समास वाचन होतं माझ्याकडे, नाही, हरकत त्यामुळे नाही. मग मला नाही घेता आलं. काय होतं, 3:30 ला तो ग्रुप चालू होतो आणि 3:30 ते 3:40 पर्यंत साधारण 10-12 मिनिटं असतात समास वाचनाला. तिथून पुढे त्या समासावर मग मोठे मोठे खूप मोठे मोठे निरूपण करते आहेत, मग ते अच्छा. बोलतात बुवा असं. हा, हो निरूपण करतात खूप सुंदर. घेऊ ताई हे. हो हो, घ्या ते. आता विश्वात्मके देवे येणी वाग्यज्ञे तोषावे, तोषो निवजदावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो तया भूता. चला कल्पदरुंचे आरव
चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे लांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिनी लोकी, भजिजो आदि पुरुषे अखंडित. आणि ग्रंथोपजीव्ये विशेषी लोकिये, दृष्टादृष्ट विजये हो आवेजे. एथ म्हणे हो विश्वेश्वरा हो, हा होईल दानपसा हो. येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवरी ज्ञान सुखिया झाला. बोलता तुम्ही? अं, मला तसं ज्ञानेश्वरीवर माझं एवढं वाचन म्हणजे हे अभ्यास नाहीये बरं का. पण अगदी थोडक्यात म्हणजे म्हणजे मग सांगायचं तर मी एवढंच म्हणेन की बा, आपण जे प्रत्येक वेळी गीता जेव्हा आपण वाचायला सुरुवात करतो, तेव्हा आपण त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी म्हणतात भगवान उवाच आणि अर्जुन उवाच. पण ते भगवान उवाच, मग ते भगवंतानी जी गीता सांगितली युद्धभूमीवर उभी राहून, बोलू मी त्याबद्दल थोडं. हो, बोला ना. तर जेव्हा युद्धभूमीवर भगवंतानी गीता सांगितली, तर आम्हा सर्वसामान्य माणसांचा असं एक डोक्यामध्ये पक्क असतं की ती त्यांनी अर्जुनाला सांगितली, अर्जुनाला सांगितली आहेच आहे, पण आपल्याला सगळ्यांना सांगितलेली आहे ती. आणि आपण जे माझा जीव, माझं शरीर, माझी इंद्रिय, माझं हे जे आपण म्हणतो, ते ह्याच्यापासून आत्मा कसा वेगळा आहे अर्जुनाला. आपण जर तसं गीतेचा आपण अभ्यास केला किंवा त्याच्यामध्ये आपल्याला जे कळतं की बा, जे जेव्हा अर्जुन म्हणत होता की मी युद्ध करणार नाही, हे सगळे माझे आहेत, माझे आहेत, गुरुवर्य माझे आहेत, माझे आजोबा आहेत, माझे गुरुवर्य आहेत, माझे बंधू आहेत, माझे आप्तस्वकीय आहेत, माझे सासरे, माझे सगळे जण आहेत, हे माझे 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 म्हणून. पण हे सगळे एक कधी ना कधीतरी हे सगळे जण मरणार आहेत. हे मरणार आहेत म्हणजे काय, हे शरीर ते सोडणार आहेत. मग हे आत्मा आहे सगळा, हा आत्मा समजून आज आज तू नाही मारलंस तर उद्या हे मरणारच आहेत. म्हणजे हे जे काही त्यांनी आपल्याला श्रीकृष्णाने जे म्हणजे रणांगणामध्ये जे ज्ञान अर्जुनाला सांगितलं, आमच्या पद्धतीने आम्ही काय करतो सोयीस्कररित्या भगवान उवाच्या अर्जुनाला सांगितलंय म्हणून आम्ही आपले बाजूला होतो, पण ते आपल्या सगळ्यांसाठी आहे. जसं दासबोधाचं जर उदाहरण द्यायला गेलं, तर आपण त्याच्यामध्ये पण समर्थ रामदास आपल्याला काय सांगतात की बा, जन्माला जीव यायच्या आधी आपण तो पोटामध्ये किती काय काय यातना भोगतो. त्याच्यामध्ये पहिल्या समासापासून त्यांनी सुरुवात तशीच केलेली की बा, कसा तो जन्म येतो पोटामध्ये आणि कसा त्याला काय काय यातना भोगाव्या लागतात. मग आमच्या आत्म्याला सुद्धा काय काय यातना भोगाव्या लागतात. आधी आपण त्या परमेश्वराला कायम विनवणी करत असतो की या सगळ्या भवसागरातून दुःखाच्या या आता सध्याच्या पोटाच्या अवस्थेमध्ये, गर्भारपणाच्या अवस्थेमध्ये बालक जेव्हा आत असतं तेव्हा ते म्हणतात, मला तू यातनं काढ, मी सोहमचा नाद करेन, सोहम 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 करेन, असं ते म्हणत असतं. पण जेव्हा का ते एकदा बाहेर येतं, आईच्या पोटातून बाळ बाहेर आलं की ते म्हणतं कोहम कोहम कोहम. त्यावेळी त्याला काहीही सगळं तो विसरलेला असतो, यातना विसरतो. आपण कुठे राहिलो, कुठल्या पोतडीत राहिलो, त्या पोतडीत काय काय घाण होती, काय काय चांगलं होतं, ती माता काय काय खात होती, तिखट खात होती, आंबट खात होती, खारट खात होती, त्याचा त्याला त्रास होत होता. याला आपण आपल्या भाषेत सर्वसामान्य भाषेत आपण डोहाळे म्हणतो, आणि त्या बायका त्याप्रमाणे अन्न ग्रहण करतात. पण त्या आतल्या बालकाला काय त्रास होतो किंवा काय, म्हणून आपण जे म्हणतो की गरोदरपणी सात्विक अन्न असावं, विचार चांगले असावे. पूर्वीचे जे आमचे लोक सांगायचे ते अतिशय सुंदर होतं की वाचन चांगलं करा, मन चांगलं ठेवा, कामं करा, तुम्ही पण कशी कामं करा. अगदी म्हणजे इतकं सगळं खाणं पिणं आहार विहार काय काय असावा, काय काय नाही. त्यानंतर कसं धार्मिक वातावरण असावं की त्याचे बालकावर संस्कार होतात, त्याप्रमाणे त्याचा आत्म्यावर ते संस्कार होऊन त्याचा आत्मा पुढे हे होतो. त्याप्रमाणेच आपल्याला भगवंतानी सांगितलं, श्रीकृष्णाने आपल्याला तेच सांगितलेले की तुम्ही इथे या जन्मामध्ये येऊन तुम्ही समोरचा हा सगळेजण आत्मे समजतो. अर्जुनालाही सांगताना भगवंताने तेच सांगितलं की हे सगळे आत्मे आहेत. आज तू नाही मारलं म्हणून ते राहणार आहेत का मरायचे? युद्ध तू एकट्याने थांबवलंस तरी समोरचा तुझ्यावर प्रहार करणारा थांबणार आहे का? नाही. ते तुझ्यावर हल्ला करणारच, ते तुला मारणारच. आणि तू हारलास तरी मग ते शेवटी तू हारलास म्हणून असं हे होणार आहे. त्यापेक्षा तू युद्ध कर आणि तू हे माझे आप्तस्वकीयांनाच मारून, अर्जुन शेवटी काय विचारतो की माझ्या सगळ्या माणसांना मारून, हे सगळ्यांना मारून मला काय मिळणार आहे, किंवा
एका गादीसाठी किंवा एका सत्तेसाठी मी हे करणार सगळं, पण मग ते बघायसाठी ही लोक नसतील किंवा ह्यांना मारून मला काय मिळणार आहे. त्यावेळी भगवंत तेच सांगतात की तू नाही मारले तर तसेही ते त्यांच्या कर्माने मरणारच आहेत. मग त्यासाठी तू जर युद्धभूमीवर उतरलास आणि जर युद्ध केलंस तू, तर त्याच्यात पण एक आत्मा आहे, तुझ्यात पण एक आत्मा आहे, असं समजून जर तू ते युद्ध केलंस तर ते युद्ध तू जिंकून दाखव. आणि त्याप्रमाणे पूर्ण त्यांनी उपदेश केलेला आहे. आणि ज्ञानेश्वरी म्हणजे तरी काय, त्याचं आधीचं स्वरूप भावार्थ दीपिका, आधी नाव त्याचं होतं भावार्थ दीपिका. की आमच्या माऊलींनी आम्हाला जी कृष्णाने संस्कृत मध्ये सांगितली भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वर माऊलींनी साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये आणली. ती आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना हे सगळी कळण्यासाठी, म्हणून आपण आता ज्ञानेश्वरीचं वाचन करतो आहोत. मी या ग्रुपमध्ये जॉईन झाले, त्याबद्दल मला खूप खूप आभार मानायचे सगळ्यांचे. आणि माझा याच्यावर फारसा अभ्यास नाहीये, त्यामुळे मी जास्त काही बोलू शकत नाही. धन्यवाद. जय जय राम कृष्ण हरी. जय छान जय बोललात. रामकृष्ण. छान बोललात म्हणलं. बोला वंदनाताई. जय श्रीकृष्ण. आजच्या श्लोकामध्ये आपल्याला ज्ञान, ज्ञाता व ज्ञेय ही त्रिपुटी सांगितली, नाही का. कर्माची निसंशय प्रवृत्ती होते याच्यापासून. आता आपल्याला ताईंनी आता सांगितलं जन्म, जन्म कशामुळे येतो आपल्याला, जन्म घेणे लागे वासनेच्या संगी त्याचे झाले अंगे हरिरूप. जन्म आपल्याला वासनेमुळे घ्यावा लागतो. मग वासना कशी निर्माण होती, आता ज्या वेळेस आपला मृत्यू समीप येतो, नाही का, त्यावेळेस जी इच्छा आपली, आपण म्हणतो आता एखाद्या माणसाचा जीव जात नसला की आपण म्हणतो याचा जीव का जात नाही, याची काय इच्छा अपूर्ण राहिली. आणि त्याच वेळेस ती इच्छा त्यांनी प्रवृत्त म्हणजे मनात त्याच्या आली, त्याचा जीव गेला, तर जी इच्छा त्याच्या मनात आली त्या इच्छेनुरूप त्याला जन्म घ्यावा लागतो. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे जन्म घेणे म्हणजे आपलं, जसं आपण जुनं झालेलं वस्त्र टाकून देतो आणि नवीन वस्त्र परिधान करतो, तसा जुना झाला म्हणजे आपाप शरीर थकतं आणि मग ते विश्रांती घेतं आणि दुसऱ्या शरीरामध्ये आपण जन्म घेतो. मग असं एक कालानुरूप घडत असतं, नाही का. ही तेव्हा ज्ञाता आधी ज्ञान या त्रिपुटीतच आणलं. आणि जीवरूपी सूर्यबिंबाचे पंच ज्ञानेंद्रियात बघा, पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय 10 इंद्रिय सांगितलेत, नाही का. आपल्याला प्रत्येक इंद्रियामध्ये आपल्याला काय कार्य आहे सांगावं लागतं का. हाताचं काम हात करत असतं, पायाचं काम पाय करत असतं, मग ते ज्ञानेंद्रिय झालेत. आणि मग त्यांना सांगायला, मग ते विषयामुळं जे की जीवरूप राजाचे बिनखोगिराचे संकल्प रूपी, बघा संकल्प केला मनामध्ये आलं त्याच्या, आणि मग ते बिनखोगिराचे संकल्प रूपी मनाचे घोडे, मग मनानेच तो काय म्हणतो, मला माझ्या मनाला हे करावं वाटलं, नाही का, माझ्या मनाला ते करावं वाटलं. वास्तविक पाहता तुम्हाला ते करायचंय का, पण मन सांगतो म्हणून तुम्ही करता म्हणे. आणि ते घोडे स्वारीसाठी घेऊन तो इंद्रिय समुदाय विषय विषय, नाही का, विषयाकडे जातो आणि मग ती लूट आणतात. मग तो विषय, आणि आपण विषय ओढी बोलले जीव, मग काय करावी त्याची कीव. मग विषयामध्ये आपण लंपट झालोय, भ्रांतीमध्ये लंपट झालोय आपण, कारण भ्रांती आपल्याला झालेली आहे. आणि भ्रांती, मूळ भ्रांती काय आहे की मी देह आहे, हीच भ्रांती आहे. कारण आपण जर चांगला विचार केला तर आपण देह नाही, कारण आपण आत्मा आहोत किंवा देव आहोत, ही आपली ठाम निश्चय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ज्ञानेश्वरी आपल्याला कळत नाही. बघा, हे मराठीचे नगरी ब्रह्मविद्येच्या सुकाळ करी, घेणे देणे सुखची वरी होऊ दे या जगा. ज्ञानेश्वरी माऊली म्हणतात हे मराठीचे नगरी, नाही का, हे मराठी तुम्हाला दिले, पण हे ब्रह्मविद्या आहे. साधारण आहे का. गीता भागवत, गीता ही श्रीकृष्णाच्या मुखातून प्रगट झालेली गीता अर्जुनाला सांगण्याचं निमित्त झालं. परंतु तीच गीता ज्ञानेश्वरी म्हणजे भावार्थ दीपिका, ज्ञानेश्वरीला नाव आहे भावार्थ दीपिका, पण ज्ञानेश्वरांनी लिहिली म्हणून आपण ज्ञानेश्वरी म्हणतो, नाही का. मग ती भावार्थ दीपिका आपण कशा पद्धतीने कळली आपल्याला. आता ज्ञानेश्वरी सोपी आहे का, पाहू गेलं तर खूप अवघड आहे. पण पाहू गेलं तू का म्हणे सोपी आहे सर्वांनी, शहाणा तो धनी घेतोय ते. पाहू गेलं तर खूप सोपं आहे. म्हणून
एक तरी ओवी अनुभवावी सांगितलं नाही का, ज्ञानेश्वरीची एकच ओवी अनुभवा, जास्त फापट पसा करू नका. बघा पहिलेच 9व्या अध्यायात दिले बघा, पहिली तरी जावदान ऐकले दीजे, तरी सर्व सुखास पात्र होईजे, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. की माऊली म्हणतात की बाबा हो ऐका, हो लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, माझ्याकडं फक्त लक्ष देण्याची गरज आहे. लक्ष लावून राहा गोविंदिगा, नाही का. मग लक्ष लावून राहा. आता गोविंद कुणाला म्हणले? इंद्रियांना म्हणले. हा गोनाम हा इंद्रिय, मग ह्या इंद्रियांना म्हटलेलं आहे. आणि मग तिकडं तुम्ही लक्ष देऊन राहा आणि मग तुम्हाला कळेल की बाबा आपण काय करायला पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे. कारण आपण सर्व काय करतो. मग कामात काम आधी म्हणा राम राम. मग तुम्हाला सांगितलंय काय, कामात काम आधी म्हणा राम. ताई सांगून गेल्या, आपण जन्माला यायच्या आधी आईच्या उदरामध्ये असताना सोम सोम म्हणत असतो, देवा मला ह्या नरकातून सोडव, मी तुझं नामस्मरण करीन, मी तुझा उच्चारण करीन, मी अखंड तुला वाहून घेईन. कधी कुठपर्यंत? जन्माला येऊस धरणी वायू लागता, स्मरण विसरे तत्वता, ओळखू लागे माता पिता, कोहम कोहम रडे. धरणीचा वारा लागल्या बरोबर नाही का, देवाला विसरला तया थोर झाले आणि पचतील रा खानी 84च्या. मग त्या 84च्या परत त्याच्यामध्ये राडगाड घेत आपण रेटल्या जातो परत. बघा भाग्याचा उदय तेने जोडे संत पाय. समजा आपलं जर भाग्य जर उदय झाला आपल्या भाग्याचा, तर आपल्याला संत भेट. मग संत जर भेटले, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जवणी जाय. आपण तिथं चालू. आपल्याला जर संत चरण जर सहज लागले, संत जर भेटले, तर जी वासना आहे, ज्या वासनेने जन्म घ्यावा लागला, पहिलं झालं जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. मग आपल्याला ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान सांगितले. आपल्याला यायचंय कुठून आणि जायचं कुठं हे कळलं पाहिजे. आलो कुठून, गेलो करायचं काय, जायचं कुठं हे समजलं पाहिजे. म्हणून आपण आलो दुरोनी आलो मी गा, दुःख झाले दारुण, यावया येतवरी होते याची कारण, दुर्लभ भेटी तुम्हा संता, पायी झाले दर्शन. बघा दुर्लभ भेटी आहे संतांची, सहज भेटत नाही संत. पहिले एकच गुरुन एकच चेला होता, पण आता भरपूर संत भेटतात तुम्हाला. मग सगळे संत ते नाहीत. बघा सोनं आपण म्हणतो एकच माती नाना परी भिंत, पण नाना परी आहेत, एकच आहे का? आपण एखाद्या घराला साधं बांधलं तर म्हणतो पत्र्याचं घर बांधतो, बंगला बांधला, बिल्डिंग बांधली. बघा एकाच घराला 4 नावं देतो, 1000 प्रकारे बोलतो. तसं एकच ध्येय आहे सर्वांचा, एकच. एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गमान घाली मन. म्हणून आजच्या याच्यामध्ये आपल्याला सांगितलं की ही त्रिपुटी आहे. आणि मग ज्ञाता व ज्ञेय ह्या दोघांचा संबंध अगर जर धागा आपण मध्ये राहून नाही का, संबंध अगर धागा आपण मध्ये राहून हे ज्ञानच दाखविते, नांदविते. बघा धागा पाहतो आपण, फुलं ववतो, हार करतो. मग हार ववल्यानंतर अनेक प्रकारची फुलं ववल्या जातात, पण फुलं अनेक प्रकारची, पण त्याच्यातील धागा एकच आहे नाही का. म्हणून जीव शिव सम न घाली मन, जीव आणि शिव एकच आहे आणि त्याची ज्ञानाची धाव खुंटते. मग धागा जसा एकच आहे, ओतप्रोत भरलेला एकच हारी आहे आणि अमुक असे नाव आहे. मग प्रत्येक ज्ञानाला नाही का नाव दिलं जातं आणि त्या ज्ञानाला सामान्य ज्ञान असे मानावे, तर ह्या चूक नाही. आपण बघा